नमस्कार TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हेमंत गोडसे पोहोचलेले आहेत। हेमंत गोडसे 1200 कार्यकर्त्यांसह वर्षावर दाखल झालेत। नाशिकचं तिकीट घेतल्याशिवाय परतणार नाही अशी यावेळेला कार्यकर्त्यांची भूमिका आहे। यापूर्वी अगदी 2 दिवसांपूर्वीच आपण पाहिलेलं होतं, नाशिकचं तिकीट हे आपल्यालाच मिळावं अशी अपेक्षा ठेवूनच स्वतः खासदार हेमंत गोडसे हे या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन दाखल झालेले होते। तर आता पुन्हा एकदा ते या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन दाखल झालेले आहेत। साहेब आमची नाशिकची जागा तशीच ठेवतील हे आम्हाला विश्वास आहे। राष्ट्रवादी पण दावा करते त्या जागेवर, दावा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण खरी मूळ शिवसेना जे शिवसेनेचा खासदार असल्यामुळे तो निश्चित वरच्या लेवलला निर्णय होईल। भुजबळांच्या नावाची चर्चा आहे। हो साहेब, चर्चा ही 10 वर्षापासून मागच्या पंचवार्षिक मध्ये ते 3 लाख मतांनी पडले, त्याच्या पंचवार्षिक आधी ते 2 लाखांनी पडलेले। जर पडलेला उमेदवार दावा करू शकतो तर आम्ही जिंकलेले उमेदवार गेल्या 10 वर्षापासून जिंकतोय। खरी दावेदार कोण आहे ही सर्व जनता सांगू शकते। की नाशिकचा निर्णय झाला नाही, न्याय मिळेल, तुम्हाला वाटतं न्याय मिळेल तुम्हाला? 100% मिळणार आहे, 100 काय 1001% न्याय मिळणार आहे। आम्ही तिकीट घेतल्याशिवाय परतणार नाही नाशिकला, आम्ही हे ठरवूनच आलोय। आज भूमिका काय असणार? भूमिका काय, तिकीट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, फायनल। खरं म्हटलं तर नाशिकची जागा ही 25 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शिवसेनेची आहे।